रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण एक 1.5 BHK फ्लॅट आहे जो लोढा हमारा नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये आहे आणि 560 कार्पेटचा तो फ्लॅट असेल। 560 कार्पेटचा फ्लॅट आहे। मेंटेनन्सचा जर विचार केला तर 4,500 ते 5,000 रुपये मेंटेनन्स असणार आहे, ज्यासोबत एक कार पार्किंग पण असणार आहे। ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 29 माळ्याची बिल्डिंग आहे आणि त्याच्यात आपण मिडल फ्लोअरला हा फ्लॅट काढतोय। खरं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या सुखसुविधा अमेनिटीज सगळ्या आहेत। बाहेर जर गेलं तर बँका सगळ्यात ये कोटक बँक, ICICI बँक, HDFC बँक किंवा मग ईडन वूड्स, ते ईडनच्या स्टोअर आहे। त्याच्यानंतर मग इंद्रीज, फिंड्रीज ह्या सगळे ब्रँड्स तुम्हाला बाहेर मिळतील, जे रोजमर्राच्या जिंदगीमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या कॉम्प्लेक्सच्या गेटवरती मिळतात। हे जे प्रोजेक्ट आहे तसं टाउनशिपचं प्रोजेक्ट आहे। ज्या लोकांना ॲम्युनिटी जास्त एन्जॉय करायचं, ज्या लहान मुलांना, वयस्कर लोकांना जिथे निवांत राहता येईल, त्याच लोकांसाठी मला असं वाटतं हे घर चांगलं असू शकतं। काम करणाऱ्या माणसाला काम करत राहावं लागणार आहे, त्याला ते एन्जॉय करायला वेळ मिळेल की नाही मला माहीत नाही, पण बाकी घराच्या पाठीमागं म्हणजे राहणारे लोक आहेत त्यांना मात्र हे सगळं उपभोग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी हे घर चांगलं नक्की असू शकतं। खरं तर हा जो फ्लॅट आहे हा रेंटलला जर आपण इकडे विचार केला तर साधारणतः 30,000 रुपये रेंट मिळतं। 2 BHKचं साधारणतः 37,000 ते 35,000 रुपये रेंट मिळतं आणि हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट विकायला उपलब्ध आहे। आणि याचं जर आपण फेसिंग वगैरे सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर बाहेर जाताना नॉर्थ वेस्टचं फेस आहे ह्या फ्लॅटचा। नॉर्थ वेस्टिंग बाहेर जाताना नॉर्थ वेस्टला जातो आहे, आतमध्ये येताना साऊथ ईस्टला हे घर येईल। पण बाहेर ज्यावेळेला आपण येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता 2 लिफ्ट तुम्हाला इथे निक्के मिळतात। आणि जर आपण समजा ह्या साईडला गेलो तर आतमध्ये नॉर्थ ईस्ट आहे। घरामध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथं स्टोर रूमसाठी स्टोअर बनवू शकता किंवा शिवरॅक वगैरे तुम्हाला बनवायचं तर, किंवा बाहेर जरी शिवरॅक बनवलं तरी काही प्रॉब्लेम नाही। आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली असं किचन मस्त आणि सुंदर मिळतं, जे असं एल शेपमध्ये किचन बनवलेलं आहे। वरती तुम्ही जर बघितलं तर गॅसची पाईपलाईन आलेली आहे। अधिक ह्याच्यात हेच चांगली गोष्ट आहे की इकडे समजा किचनमध्ये तुम्हाला स्टोअरसाठी इथे जागा उपलब्ध आहे, जी तुम्हाला इथे डाळी ठेवायला किंवा त्या सगळ्या गोष्टी ठेवायला। जी छोटी फॅमिली आहे बाबा, 1 BHKमध्ये आपल्या पूर्तता होत नाही आहे आणि मग आता आपल्याला खरं तर थोडंसं मोठं घर हवं आहे, बजेटचं पण जेमतेम आहे, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी पण हे घर चांगलं असू शकतं। आणि हे जर तुम्ही बघितलं त्याच्यात असा मोठा तुम्हाला हॉल मिळतो आणि हॉलमधनं जर तुम्ही बघितलं तर मात्र तुम्हाला तुमची जी समोर बाकीच्या ज्या बिल्डिंग्स उपलब्ध आहेत त्या बिल्डिंग्स तुम्हाला दिसतात आणि एंट्रन्स गेटचं पण तुम्हाला इकडनं दिसतं। आणि नंतर जर ह्या साईडला तुम्ही बघू शकता इथे हिताची कंपनीची AC आहे, फायरचं ऑलरेडी पाईप आलेला आहे। आणि इथं जर आपण आलो तर इथं तुम्हाला परत डायनिंगसाठी एक वेगळी थोडीशी जागा आहे। ह्या डायनिंगच्या जस्ट अपोजिटला आपण आलो तर एक स्टडी टेबल म्हणा किंवा एखादा वयस्कर व्यक्ती घरामध्ये असेल तर त्यांच्यासाठी हा स्पेस होऊ शकतो। आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथं कपाटासाठी जागा होईल किंवा स्टडी रूम किंवा ऑफिस जरी बनवायचं म्हटलं तर मला असं वाटते वर्क फ्रॉम होम टाईप जर तुम्हाला असं काय असेल करायचं असेल तर त्यासाठी पण ही जागा वापरायला एवढी मोठी जागा तिथे उपलब्ध आहे। नंतर जेव्हा आपण त्याच्या बाहेर येणार तिथे जर इकडे आलो तर तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इकडे मिळतं। आणि बाथरूम, वॉशरूम, टॉयलेटच्या इथे जर आपण आलो तिथं वॉशिंग मशीनसाठी मोठी ड्राय बाल्कनी बनवलेली आहे, जी तुम्ही वॉशिंग मशीन बनवू शकता। आणि ह्याच्या ज्या AC वगैरे लागलेल्या आहेत त्या AC वगैरे ह्या लोकांनी इकडे अशा शिफ्ट केलेले आहेत, त्या पाठीमागचं हे अशा पद्धतीनं आहे। त्याच्यानंतर मग जर आपण इकडनं बाहेर आलो तर बाहेर गेलं तर तुम्हाला शेवटचं तुमचं इकडं बेडरूम असू शकतं आहे। हे बेडरूमची साईज आणि त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर इंटरनल जो लोढा हमाराच्या कॉम्प्लेक्समधला जो रोड आहे तुम्हाला ह्या फ्लॅटमधनं असा समोरचा तुम्हाला रोड इकडनं तुमचा दिसतो। आणि मग इकडे जर तुम्ही बघितलं तर परत कपाट लावायला आपल्याला इथे जागा यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथं मग तुम्हाला परत एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं मोठं ह्या साईडला दिलेलं आहे। अशा पद्धतीचं हे बाथरूम आहे आणि त्यात गिझर वगैरे पण लागलेला आहे। ह्या पद्धतीचा हा एक 1.5 BHKचा फ्लॅट आहे। जर हा फ्लॅट आपल्याला घ्यायचा असेल तर मला नक्की सांगा। हे मालक जे आहेत इथे ह्या मालकांनी आपल्याला सांगताना याची किंमत 87 लाख रुपये सांगितलेली आहे। निगोशिएबल छोटंसं करतील, छोटंसं करतील ते निगोशिएशन। ह्याच्यात OC, CC म्हणा, सोसायटी वगैरे त्या सगळ्या गोष्टी झालेल्या, पाण्याचा पण काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे। लोन तुम्ही कोणत्याही बँकेकडनं घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। लिगल वगैरे त्या सगळ्या गोष्टी ओके आहेत। अशाच पद्धतीचे आम्ही अनेक तुम्हाला रोज नवीन काही ना काही फ्लॅट दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो आहे। माझी मनातून इच्छा आहे की आपण सर्वांनी आम्हाला ते सबस्क्रायबर जास्तीत जास्त करावं। आणि मी कोणाला फ्लॅट घ्या माझ्याकडनं असं तर मी नक्कीच म्हणत नाही, तर जास्तीत जास्त बघू तर शकता, हे मात्र 2 उपकार तुम्ही माझ्यावरती करा। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।